पूर्णा आजी मला एक संधी तरी द्या. ती वेळ गेली आता. आता आमच्यासाठी अस्मिताची तब्येतच महत्वाची आहे. आणि आता तिची जी अवस्था आहे ना ती फक्त तुझ्यामुळे आहे. मी खरंच काही नाही केलं. ती फक्त हायपर झाली. कुणामुळे? कुणामुळे झाली हायपर सांग? तुझ्यामुळे. सचिन, तू जे काही वागलायस ना त्याने अस्मिताला तुझं तोंडही बघायची लाज वाटते. आणि आता उपकार कर आमच्यावर आणि निघून जा इथून. आम्हाला आमच्या मुलीची काळजी घेऊ दे. डॅड, मम्मा, आपण टाळू शकतो. तुम्ही तिला असं सांगा अस्मीला की तू चिडचिड नको करूस. कारण काय होतं ती उगाच डोक्यात राग घालून घेते. प्रताप काका सचिनला गप्प करतात आणि चिडून म्हणतात, उगाच डोक्यात राग घालून घेते ती. माझी मुलगी वेडी नाहीये सचिन. तिच्या रागामागचं खरं कारण आहे ना ते बोलायची मलाही लाज वाटतेय. एक नवरा म्हणून हरलायस सचिन तू. आणि मूल जन्माला येण्याआधीच तू बेजबाबदार पार पडलायस. कल्पना काकूही पुढे येऊन बोलते, नाही आम्ही आधीच तुला घराबाहेर काढलं नाही ना, हेच आमची खूप मोठी चूक झाली. तुझे थैर बघून सुद्धा आम्ही अस्मितासाठी गप्प राहिलो. पण आता तर तू माझ्या मुलीचा जीव घेशील. आणि सचिन, तुझ्यामुळे जर माझ्या मुलीला जर काही झालं ना तर तू फासावर कसा चढशील याची खात्री मी तुला करून देईन. आता आणखीन काही बोलायच्या अगोदर निघ तू इथून. सचिन, विनंती करतो प्लीज, मला असं नका करू. तुम्ही जी परीक्षा द्याल ना ती मी करायला तयार आहे. पण प्लीज मला अस्मितापासून लोटू नका दूर. हा असा ऐकणार नाही प्रताप. याला हाताला धरून बाहेर काढायचं. अस्मिताचा विश्वासघात केला याची शिक्षा मिळू दे याला. प्रताप काका सचिनचा हात धरून सचिनला घराच्या बाहेर काढतात. आणि जा, तुझ्या घरी जा. आई बाप आहेत ना तुला. माझ्या मुलीला परत इथे छळायला येऊ नकोस. अर्जुनला कल्पना काकूचा फोन येतो. मम्माचा फोन. अर्जुन चटकन फोन उचलतो. हा हॅलो अर्जुन, काय झालं मम्मा? तुझा असा का आवाज येतोय? आज परत सचिन आणि अस्मिताची वादावादी झाली. वाद करता करता तिला धक्का लागला आणि ते बेशुद्ध पडले. अरे तिची तब्येत खूप बिघडलीये. मला खूप भीती वाटतेय. हे सचिनचं खूप झालंय मम्मा. आता परत त्याला चान्स नाही द्यायचा. परत आल्यावर तो मला दिसता कामा नाही. तो तुला आता दिसणारच नाही. कारण तुझ्या डॅडने हाताला धरून त्याला घराबाहेर काढलं. सचिनची तीच लायकी आहे. आता सायली काळजीत पडलेली राहते. अहो काय झालंय सांगताय का? एक मिनिट. अर्जुन कल्पना काकूला म्हणतो, मम्मा आता तू काहीच टेन्शन घेऊ नकोस. आम्ही लगेच निघतो आणि येतो घरी. ठेवल्यानंतर अर्जुन सायलीला सांगतो, अस्मिताची परत वादावादी झाली सचिन बरोबर. आपल्याला लगेच निघावं लागेल. अर्जुन सायली आता आलेले असतात घरी. सगळेजण खूप शांत अस्वस्थ असतात. सायली कल्पना काकू जवळ जाते आणि त्यांना समजावते, आई आता अस्मिता ताईची तब्येत ठीक आहे ना, मग तुम्ही का काळजी करताय? माझ्या मुलीच्या आयुष्यात काय लिहिलंय गरोदरपण म्हणजे बाईच्या आनंदातला आनंद दिवस. आणि त्या सचिनने तर अस्मिताचा आनंदच हिरावून घेतलाय. कल्पना काकूला रडू येते. आई तुम्ही शांत व्हा बरं आधी. तुमच्या डोळ्यात पाणी बघितलं ना तर अस्मिता ताईला त्रास होईल आई. अर्जुन रागाने प्रताप काकाला म्हणतो, बरं झालं डॅड तुम्ही सचिनला घराच्या बाहेर काढलं. तो जर आता पुढं असता ना तर मी त्याचा जीव घेतला असता. नाही काढलंय, हात पकडून हाकललंय त्याला घराच्या बाहेर. खरं तर हे सगळं मी आधीच करायला हवं होतं. पूर्णा आजी म्हणते, पण या सगळ्यात बिचारी अस्मिताला खूप दुखापत होतीये. एक तर तिचे दिवस भरत आलेत आणि दुसरीकडे तिची तब्येत हलत आहे. अर्जुनही काळजीने विचारतो, अस्मिताई आता तिच्या रूममध्येच आहे ना? हो हो हो. तिला अश्विनने इंजेक्शन दिलंय तेव्हा कुठे तिला झोप लागलीये. आई तुम्ही पण जाऊन जरा आराम करा. मी तुम्हाला जेवणासाठी हाक मारते. सायली, अस्मिताला काही होणार तर नाही ग? तिचं बाळकपण तरी सुखरूप होईल ना? तेव्हा सायली कल्पना काकूला समजावते, एकदा का बाळ तुमच्या मांडीवर खेळायला लागलं ना तर तुम्ही सगळं विसरून जाल. आणि अस्मिता ताई पण पुन्हा हसायला लागतील. पूर्णा आजी म्हणते, हो असंच होऊ दे. अस्मिताचं सुख तिला परत मिळू दे. तुम्ही जा आता आराम करायला.
अस्मिताताईला जर काही लागलं ना तर मी आहे इथे. एकीकडे रविराज काका आणि काकूही काळजीत असतात. रविराज काका म्हणतात, सुमन अजूनही सापडलेली नाहीये, तरी नागराज घरी नाहीये. कुठे गेलाय काय माहीत. नागराज भाऊजीला कुठेही जाऊ द्या, मी त्यांचा विचारही नाही करत आहे. सुमन सापडायला हवी. कुठे असेल ती? नागराज आलेला असतो. रविराज काका त्याला आवाज देतात, नागराज. नागराज विचार करतो, आता ही दोन्ही माणसं मला आडवी जाणार, मला 1000 प्रश्न विचारत. रविराज काका नागराजच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विचारतात, कुठे गेला होतास? तर नागराज तर जागच्या जागीच हलतो. तू दारू पिऊन आलायस? मग काय करू दादा, काय करू मी? एकीकडे सुमन हरवलीये, सुमन परत मिळायला हवी. कसे आहात तुम्ही? माझ्यावर संशय घेतात, आरोप करतात, मलाच बोलतात. सुमन कुठे गेलीये दादा? दादा, सुमनला परत आण. तुझ्या दारू पिल्याने सुमन परत येणार आहे का? प्रतिमा काकूही म्हणते, सुमन जेव्हा इथे होती तेव्हा तिच्याशी नीट वागलाच नाही. नीट वागला असताच ना भाऊजी तर कदाचित आज ही वेळ आलीच नसती. मी काही नाही केलंय वहिनी, काही न करता तुम्ही बोलताय. नागराज हात जोडून म्हणतो, मी मूर्ख आहे, मी विनंती करतोय. अर्जुन रागाने अस्मिताच्या विचारातच असतो. सायली त्याला म्हणते, बाबांनी सचिन भाऊजींना बाहेर काढलं ते योग्यच केलं. खूप वेळा संधी देऊन झाली होती ना त्यांना. पण आता या सगळ्याचा अस्मिताताईवर ताण नको यायला. शक्य असतं ना तर मी त्याला जेलमध्येच पाठवलं असतं. अस्मिताताई जर प्रेग्नेंट नसती ना तर मी लगेच पोलीस कंप्लेंट केली असती. अहो, या सगळ्यातून अस्मिताताई बाहेर पडतील. अहो, देवी आई आहे ना त्यांच्या बरोबर पाठीशी. परत आधी चला, आता तुम्ही पण झोपून घ्या. उद्या आपल्याला परत सुमन काकूला शोधायचं आहे. जा तू आराम कर, मला तर झोप नाही लागणार आज. नागराज त्याचं नाटक चालूच ठेवतो. वहिनी, दादा, मी तुमच्या पाया पडतो, मला तुम्ही असं नका बोलू. मी लहानपणी एकटा पडलो होतो, पण दादा एकटा होता ज्याने सांभाळलं मला. माझ्यासाठी सगळं केलंस. तू हे असं वागत राहिलास तर तुझ्यासोबत नातंही कसं ठेवणार नागराज? प्रॉमिस करतो वहिनी, मी नाही देणार तिला काही त्रास. फुलासारखं जपणार मी. ती परत यायला हवी ना दादा त्याच्यासाठी. ए सुमन, कुठे आहेस? कुठे तू? ए सुमन, कुठे गेलीये तू? घरात नाही. असं म्हणत म्हणत त्याच्या खोलीत जातो. अर्जुनचं लक्ष सायलीने बनवलेल्या बोर्डकडे जातं. का काही नवीन दिसतंय का हो? सुमन काकूच्या लास्ट लोकेशनपर्यंत पोहोचलो, पण ती तर आपल्याला काही सापडलीच नाही. तिचा फोनही स्विच ऑफ आहे. कुठे गेली असेल ती? मुळात ती स्वतः गेली असेल की तिचा कोणी नेलं असेल? आपण निघायच्या आधी नागराज काका घराच्या बाहेर निघाले, तेही कुणाला न सांगता. आणि काय? प्रियाही घरात नव्हती. आज आपल्याला जी हाक ऐकू आली ती प्रियाची तर नसेल ना? ॲक्च्युली मला पण तेच वाटलं. एवढ्यातच अर्जुनचा फोन वाजतो. सिनियरचा फोन आहे. सिनियर, मी तुला फोन करणारच होतो. अरे अर्जुन, तुम्ही सुमनच्या लास्ट लोकेशनवर गेलात, तिथे काय घडलं रे? आम्ही त्या लास्ट लोकेशनपर्यंत पोहोचलो सिनियर. अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांगायला लागतो. की ते जुन्या गॅरेजजवळ गेले, पण तिथे कोणीच नव्हतं. तिथून सुमन काकूला दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं. सायली अर्जुनला म्हणते, मलाही बोलायचं आहे. अर्जुन फोन स्पीकरवर टाकतो. हा रविराज काका, नागराज काका इथून निघाल्यावर थेट तुमच्या घरीच आले ना? आणि दिवसभर घरीच होते ना? आलाय मगाशी. इतका नशेत होता की धड उभं बी नाही राहता येत होतं त्याला. सुमन गायब होण्याचं दुःख झालंय म्हणे, म्हणून त्याने स्वतःला दारूच्या नशेत केलं. हा, पण त्याच्यावर आरोप केलेत ते खूप मनाला लागलेत म्हणे त्याच्या. ओके सिनियर, आता सकाळ झालेली राहते. गणपत शुद्धीवर येतो. सुमनला मात्र जाग आलेली नसते. शुद्ध आलेली नसते. गणपत विचार करतो, आता या नाग्याला माफी मागायलाही टाईम नाही मिळणार. नाग्या नेहमीच म्हणायचा की त्याची बायको बिनडोक आहे. आता हिची नसलेली अक्कल माझ्या कामी येईल. महिपत सुमनजवळ जातो. त्याची खुर्ची हळूहळू सुमनकडे ढकलतो. सुमनला उठवतो तो. सुमन घाबरून साईडला सरकण्याचा प्रयत्न करते. ओ वहिनी, घाबरू नका, काही नाही करणार मी. 113% काही नाही करणार.
अहो उलट मला लय वाईट वाटतंय. म्हणजे हा नाग्या माझा दोस्त माझ्याशी तर वाईट वागलास, पण स्वतःच्या बायकोशी इतके वर्ष संसार केला. लय वाईट वाटलं बघा मला. 113%. मी काय म्हणतोय, तुम्ही आधी मला सोडा. खरं तर मी तुम्हाला आधी सोडलं असतं, पण माझे हात इथं बांधलेत ना. मैपत बघा किती हुशार चाल खेळतो. म्हणून तुम्ही आधी मला सोडा. मग नंतर मी तुम्हाला सोडतो. हाय की नाही वहिनी? सुमन नाही म्हणते. ओ वहिनी, नाही नाही नका म्हणू. आपल्याकडे लई कमी वेळ आहे. तो नागराज मला तर मारेलच, पण तुम्हालाही सोडणार नाही. म्हणून इथून सुटणं गरजेचं आहे ना आपल्याला. विश्वास ठेवा. सोडणार तुम्हाला. सायली सकाळचा नाश्ता बनवत असते आणि अर्जुनही खाली येतो. हे काय, आज कुणी दिसतच नाहीये. तेव्हा सायली त्याला म्हणते, आज खोलीच्या बाहेर कुणीच पडलेलं नाहीये. एकीकडे सुमन काकू गायब झाली आणि दुसरीकडे सचिनला घराच्या बाहेर काढलं. प्रियाला हे ऐकून खूप आनंद होतो. चला, सुभेदाराला आता हे सचिन प्रकरण पुढचे काही दिवस पुरेल. आता सायली आणि अर्जुन यातच अडकून पडतील. सुमन मैपतची गाठ सोडते. मैपत उठतो आणि सुमनला परत ज्या दोरीने त्याला बांधलं होतं तीच दोरी सुमनच्या हाताला बांधतो. आधी इथून बाहेर पडा. मैपत बाहेर येतो तर त्याचे माणसं बाहेरच असतात. अहो मैपत शेठ, तुम्ही? त्यातल्या एका माणसाच्या कानाखाली वाजवतो, आधी इथून बाहेर पडा. मग बघतो एकाला आणि तिथून पळत सुटतो. मैपत त्याच्या माणसाच्या गाडीवर बसून जात असतो रस्त्याने. हे सगळं चैतन्य बघतो. चैतन्य त्याच दिशेने असतो. मैपत इथे? मला अर्जुनला कळवायला हवं. तर मंडळी, पुढील भागात मैपत नागराजला फोन लावतो. हे बघ मैपत, चुकीचं समजतोय तू. तोंड बंद ठेवायचं नागराज. स्वतःच्या जिभेला ताण नको देऊस तू, कारण आता ती जागा राहणारच नाहीये. प्रिया नागराजच्या भेटीला आलेली असते. तो तर आता जगाला ओरडू सांगेल आपण दोघांनी मिळून काय काय केलंय ते. तो आता इथून पळून गेलाय. एकीकडे चैतन्य अर्जुनला फोन लावून सांगतो की मैपतला बघितलंय. तू लवकर ये, मी आसपास शोधतो. मला लगेच लोकेशन पाठव. अर्जुनही ताबडतोब घरून निघालेला असतो आणि पोलीसही त्या लोकेशनवर पोहोचतात. मैपत हे सगळं झाडाच्या